या मातृ संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुरेश येणारकरजी, संतोष धाडसेजी, सुधाकर मस्करजी, अनंत बाईजी, राजेश मासवकरजी, जगन्नाथ रसाळजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वात प्रथम तर तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्या सगळ्यांच्या या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो. मी सकाळपासून दिल्लीतल्या बैठका आटपून विमानतळावर उतरून डायरेक्ट थेट या ठिकाणी आलो आणि मनाचं समाधान यासाठी झालं कारण आपल्या संस्कृती आणि प्रथा परंपरेचा आविष्कार या ठिकाणी बघायला मिळाला. मला या ठिकाणी याचा उल्लेख करायचा आहे की आपली संस्कृती, आपली लोककला आणि आपली प्रथा परंपरा जपवण्याचं विपरीत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपली मंडळ आणि मातृसंस्था काम करते. मी तुम्हाला सलाम करतो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराष्ट्र हा समृद्ध प्रदेश आहे. या देशामध्ये लोककला आहे, त्यात महाराष्ट्रात कदाचित माझं मत आहे सगळ्यात जास्त लोककला असते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तालुका शहा सुद्धा काही किलोमीटर अंतर चालल्यानंतर वेगळी बोली भाषा, वेगळी संस्कृती, वेगळे कार्यक्रम, वेगळी लोककला, वेगळं लोकनाट्य, लोकवृंद, लोकवाद्य या सगळ्यांनी महाराष्ट्र पूर्णपणे नटलेला आहे. काय झालं बाबा? आणि त्यामुळे या सगळ्या पद्धतीचं महाराष्ट्राची समृद्धी ही जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. सरकारने तर ते आग्रहपूर्वक केलंच पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या लोककलेला आणि लोकसंस्कृतीला पूरक भूमिका घेऊन काम करणार याबद्दलची सुद्धा शाश्वती मला या ठिकाणी प्रामाणिकतेने द्यावी लागेल. थोडा माझा गैरसमज झाला की मला सन्मानासाठी बोलवलंय, पण माझ्या लक्षात आलं की मी जे केलंय त्यापेक्षाही अजूनच्या मागण्या स्वाभाविक आपल्या आहेत. कारण ज्यावेळेला निवेदक वाचत होते त्यावेळेला त्यांनी याचा उल्लेखच केला नाही की जो शासन निर्णय आपण केला की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लोककला असं घोषित जाखडी आणि नमन खेळ याचा उल्लेख पहिल्यांदा करणारा शासन निर्णय हा आपण काढला. ते माझं कर्तव्यच आहे, त्याच्यात काही उपकार नाही. ते कर्तव्य ते केलंच पाहिजे, ती आपली परंपराच आहे, ते योग्यच आहे. उशीर झालेला आहे आणि केवळ तेवढं नाही, आजपर्यंत नमन आणि जाखडी यांना अन्य 5 लोककला ज्या घोषित होत्या त्यामध्ये लोककला म्हणून स्थान जसं नव्हतं तसंच त्याच्या प्रयोगासाठी प्रयोगात्मक अनुदान यापूर्वी नव्हतं, दुर्दैवाने नव्हतं. अन्य 5 लोककलांना होतं ते यावेळेला पहिल्यांदा आपण निर्णय केला, लोककला म्हणून नमन आणि जाखडीला केलं आणि प्रयोगात्मक त्या ठिकाणी 50,000 रुपये दिले. मला वाटलं त्याबद्दल तुम्ही थोडं माझ्याशी बरं बोला, पण शेवटपर्यंत तुम्ही त्याचा काही उल्लेखच केला नाही. पण हरकत नाही, तुम्ही आपलेच आहात. आणि म्हणून या 2 गोष्टी केल्यामुळेच कोकणातल्या सगळ्या भागामध्ये आणि आपल्या मंडळींमध्ये थोडा याचा कार्यक्रमाचा उपयोग होईल. मला मान्य आहे की हे पूर्ण नाही आहे, ही संपूर्ण मदत जाहीर करण्याची आपली इच्छा असली तरी आपल्याला त्यातल्या टप्प्याटप्प्याने करण्याच्या गोष्टी आहेत. आपला दशावतार आहे, या दशावताराला सुद्धा या 5 पूर्वी केलेल्या लोककलांमधून मिळणारं भांडवली अनुदान आणि प्रायोगिक अनुदान यात आपण दुप्पट वाढ केली. जसं नमन आणि जाखडीचा उल्लेख आपण केला तसं वही गायन आणि झाडपट्टी ही सुद्धा उत्तर महाराष्ट्रातली असेल किंवा विदर्भातली असेल, याला सुद्धा आपण लोककलेमध्ये स्थान दिलं. सांगण्याचा मुद्दा एवढा की आपण एक भरीव पाऊल पुढे टाकलेलं आहे. अजूनच्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्याच आहेत की कमी पडणाऱ्या आहेत, पण मी सरसकट त्यावर आज भाष्य होय असं करण्याची इच्छा असून सुद्धा त्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला करता येईल एवढंच आश्वासन त्या ठिकाणी नक्की देईल.
या संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं म्हणून केवळ अनुदानापुरत ही 50,000 रुपये 10 प्राथमिक मंडळांची उद्या ती आपण वाढवूया. याच्यात काही नकारण्याचं कारण नाही. पण लोककला महोत्सव प्रत्येक विभागात करलेच पाहिजेत याचा सुद्धा आदेश मी कालच त्या ठिकाणी दिला आणि त्यामध्ये नमन आणि झाकडीचा सुद्धा उल्लेख केला. कारण आपल्या राज्यातील सगळ्या विभागांमध्ये ही पोचली पाहिजे आणि बरोबर आपल्या सगळ्या कलाकारांना संधी पण मिळाली पाहिजे. त्यातनं 2 काय म्हणू आपण आमदानीचं स्तोत्र सुद्धा काही ना काही प्रमाणात आमच्या मंडळींना झालं पाहिजे म्हणून सगळ्या विभागांमध्ये लोककला महोत्सव याचा सुद्धा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. मित्रांनो, आपल्या वंशावळी याचा उल्लेख आपण केला, घराण्यांचा उल्लेख केला, त्याच्याबद्दलचं दस्तावेजीकरण म्हणजे आजच्या मराठीत डॉक्युमेंटेशन याचा सुद्धा प्रयत्न आपण केला. मी आपल्याला तेही आश्वस्त करू इच्छितो की त्या दस्तावेजीकरणामध्ये जी सगळी पुस्तक आपण बनवलं असेल ते सरकार पूर्ण चौकशी आणि आपल्याकडनं शहानिशा करून अधिकृत दस्तावेज म्हणून त्याचं प्रकाशन सुद्धा सरकारच्या वतीने आणि म्हणून या सगळ्या कला प्रकाराला, आपल्या प्रथा परंपरेला, आपल्या लोककलेला राजाश्रय घेण्याची भूमिका आपण पहिल्यांदा घेतली आहे. इथून आपण या प्रवासाला सुरुवात करू. अजूनच्या राहिलेल्या मागण्या ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यात त्याच्याचाही विचार सकारात्मक करू. पण आम्ही तुम्हाला रस्त्यावर मोकळे सोडणार नाही. पूर्ण राजाश्रय देऊन तुमच्याबरोबर आहोत. आज मला मगाशी मी बघत होतो जे आमचे गात होते त्यांनी तर आता आजच्या परिस्थितीवर भाष्य केलं. ही सुद्धा कला आहे. कारण आपल्यात लोकसंवाद आहे, समाज प्रबोधन आहे. आमची धार्मिक आणि अधिष्ठान तर आहेच. आमच्या ग्रामदेवतेचं, कुलदेवतेचं, सणासुदीचं, उत्सवाचं यामध्ये आहेच. पण विशेष बाब या लोककलेमध्ये जो भाग आहे आपला तो समाज प्रबोधनाचा सुद्धा आणि लोकसंवादाचा आहे. मला वाटतं ही जास्त महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे सरकार या विषयात गांभीर्याने संपूर्णतः आपण दिलेल्या मागण्यांवर सकारात्मकच विचार करेल याबद्दल तुम्ही. शेवटचा मुद्दा मला वाटलं, मी सगळ्यांना बघितलंय कलाकारांना, यांची वय ही खूपच तरुण आहेत आणि त्या तरुण असलेल्या मुलामुलींना जी संधी मिळते त्या संधीमध्ये आपली लोककला दाखवण्याचा प्रकार हा अतिशय उत्तम पद्धतीने होतो. आणि मग यांची वय बघितल्यावर मला असं वाटलं की जेन्झी म्हणजे काय, पण जेन्झीच आहेत. यांची वय सुद्धा जेन्झीच्याच गटातली आहे. आणि मग काल परवा मी तुम्हाला सांगतो बाबा, मी गेलो होतो गणेश गल्लीच्या पाद्यपूजनाला गणपतीच्या. किमान 25-30 हजार मुलं मुली 20, 22, 18, 19 वयाची होती. गणरायाच्या पाद्यपूजनाला साठी आली होती. मग कदाचित हा गैरसमज पसरला जातोय की असं माझ्या मनाला वाटलं की जेन्झी म्हणजे दुसरंच काहीतरी आहे. त्या गणेश गल्लीच्या गणपतीच्या पाद्यपूजनाला आलेले सुद्धा जेन्झी आहेत आणि ते भक्तिसागरात डुबलेले आहेत. अडीअडचणी त्यांच्याही आहेत पण मार्ग काढतायत. आणि ही सुद्धा सगळी मंडळीची ही सुद्धा जेन्झी आहे. मी यांना सुद्धा हात जोडून नमन करतो की तुम्ही ही प्रथा परंपरा संस्कृती टिकवली आहे. शेवटला पुन्हा एकदा आपण दिलेल्या मागण्यांवर एक समर्पक बैठक या महिन्यामध्ये मी घेईन तसे निर्देश पण मी लिहिलेले आहे. आणि त्या बैठकीमध्ये राहिलेल्या विषयांना सुद्धा आपण गती देऊ एवढंच आश्वासित करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद.